जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-टेक 90 ही रिक्षा घेऊन आलेलो आहोत आणि ही रिक्षा जी आहे ती इलेक्ट्रिक आहे. आत्ता जे नवीन आपले ड्रायव्हर बंधू या रिक्षाला घेण्यासाठी जे उत्सुक असतील किंवा घेणार आहेत किंवा रिक्षा ज्यांना घ्यायचा प्लॅन करतात त्यांच्यासाठी ही एक खूप चांगलं ऑप्शन म्हणून बजाजनं इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन आलेला आहे आणि ते एकदम फायद्याचं एकदम चांगलं असणार आहे नवीन ड्रायव्हर बंधूसाठी जे रिक्षा घेणार आहेत ते. कारण ही रिक्षा प्युअर इलेक्ट्रिकवरती चालणार आहे. तुम्हाला रुपयाचं पेट्रोल वगैरे टाकायची गरज नाही, कुठं काही टेन्शन नाही, फक्त चार्जिंग करणे आणि चालवणे, फक्त एवढंच. याला बघू शकता तुम्ही, याला कुठला क्लच नाही किंवा गिअर नाही. हे जे आहेत ते मोड दिलेले आहेत, फक्त न्यूट्रल, ड्रायव्हर आणि एम म्हणून एक आहे जो पॉवर मोड आहे आणि रिवर्स. फक्त बटन पुश करायचं आणि आपली रिक्षा चालू करायची. एकदम अशी रिक्षा चालवताना फिलिंग भारी येणार आहे ना की एकदम बेस्ट. बाकी जे आहेत ते जी ऑल रिक्षा आहे ती एकदम सेमच आहे, जे आपली CNGवरची आहे त्याप्रमाणे. हे मरगाड वगैरे जरा थोडंसं टायर साईज वगैरे जरा मोठी दिलेली आहे पहिल्या रिक्षापेक्षा. जी मॅक्झिमाला जी टायर येतात आणि हे जे मरगाड वगैरे आहे त्या साईजचे टायर आणि मरगाड वगैरे दिलेले आहेत. आणि ह्या गाडीसोबत MRFचेच टायर येतात, जे बाकीच्या गाड्यांना जरा वेगळे येतात. आता हिला तर MRFचे आहेत, आता बाकीच्या गाड्यांना आहेत की नाहीत हे आपण पुढं ज्यावेळेस वेगवेगळे रिक्षा बघाल त्यावेळेसच आपल्याला समजेल. शक्यतो MRFचे टायर बेटर राहतात माझ्या माहितीस तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रिक्षा घेताना त्या लोकांना फायद्याची ठरणार आहे ज्यांचा म्हणजे परमिट वगैरेचा जो खर्च आहे तो कमी होईल. कारण परमिटला भरपूर एजंट लोक पैसे घेतात. तर या रिक्षाला परमिटची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्याकडं 3 व्हीलरचं लायसन आणि बॅच असला पाहिजे आणि बिनधास्त तुम्ही ही रिक्षा घेऊन जाऊ शकताय. काहीतरी 32-33 हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही रिक्षा घेऊन जाऊ शकताय. 4 वर्षाचा प्लॅन म्हणजे 48 महिन्यासाठी 10-11 हजार रुपये हप्ता येऊ शकते तुम्हाला त्याप्रमाणे. आणि हे रिक्षा ज्यांच्याकडं ऑलरेडी रिक्षा आहे, ज्यांच्याकडं परमिट वगैरे आहे, त्यांना ही रिक्षा घेता येत नाही. जे नवीनच रिक्षा घेत आहेत त्यांच्यासाठी हे रिक्षा घेता येतो. हॅलोजन लाईट वगैरे दिलेले आहेत जशा पहिल्या रिक्षाला आहेत त्या. साईड इंडिकेटर देखील हॅलोजन आहेत आणि ब्रेक सिस्टम वगैरे जरा पुढं डिस्क दिलेला आहे, पाठीमागं ड्रम. तर अशा प्रकारे ही रिक्षा तुम्ही इथं बघू शकता. पाठीमागं चार्जर वगैरे, स्टेपनी वगैरे देखील दिलेली आहे. ह्या बॅगमध्ये चार्जर आहे आणि स्टेपनी पण सेम साईजची आहे. त्यानंतर पुढं जे इलेक्ट्रिक जो ह्याचा रिक्षाचा जो सिस्टम आहे इलेक्ट्रिकल, हे समोरचं हे देखील या ठिकाणी हे केलेलं आहे, बसवलेलं आहे. इंजन वगैरे गाडीला नाही, त्यामुळे सगळं पाठीमागून मोकळं वाटतंय. बाकी ओव्हरऑल रिक्षा सेमच आहे. खाली तुम्हाला इथं मोटर बघायला मिळेल. हे मोटरचं कंपाऊंड आहे, या ठिकाणी मोटर बसवलेली आहे जी तुम्हाला साधारण 45ची स्पीड देत आहे. इको मोडवरती 40ची आणि स्पोर्ट मोडवरती 45ची. त्यानंतर तुम्हाला ह्या रिक्षावरती चार्जिंग जर करायची म्हटलं तर तुम्हाला 3 ते 4 तास चार्जिंगला लागतात. ही चार्जिंगचा पॉईंट आहे. या ठिकाणी तुम्ही चार्जिंग जो आपला जो चार्जर आहे तो तुम्ही या ठिकाणी लावू शकताय. मी तुम्हाला चार्जर देखील दाखवन की कसा प्रकारे आहे चार्जर. बघू शकताय तुम्ही चार्जर. या चार्जरवरती बजाज REची बॅचिंग दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला टेस्ट हे वेगवेगळे म्हणजे लाईट दिलेले आहेत LED, की तुम्हाला समजून यावं म्हणून. चार्जिंग म्हणजे फुल झाली किंवा चार्जिंग होती नाही. ग्रीन, येलो, रेड अशा लाईट याच्यावरती, ऑरेंज लागतात. त्याच्यानुसार हा चार्जर जे तुम्हाला मगाशी दाखवलं त्या ठिकाणी ह्या चार्जिंग लावायचा आणि 3 ते 4 तास तुम्हाला लागू शकतात. कंपनी 4-4.5 तास सांगते, पण लागू शकतात. थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं आहे. हे कुशन देखील एकदम चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं दिलेलं आहे. ग्रे कलरमध्ये दिलेलं आहे कुशन. आणि पाठीमागच्या साईडला देखील तुम्हाला भरपूर असं पेस दिलेलं आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवतो. सीटची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, हे बघू शकता तुम्ही पाठीमागं.
तुमच्या एक 4 ते 5 तुमच्या बॅग बसतील. एवढ्या तर बॅग नसतात, पण कस्टमरची काय जी असतील 1-2 बॅग त्याच. आणि या ठिकाणी तुम्हाला या शीटच्या खाली बॅटरी दिलेली आहे. 9 पॉईंट काहीतरी याची बॅटरी दिलेली आहे तुम्हाला. म्हणजे चांगली जवळपास 178 किलोमीटरची रेंज देणार आहे ती बॅटरी एका फुल चार्जमध्ये. आणि हे खाली तुम्हाला मोटर पुन्हा एकदा दाखवतो. ह्या साईडनी, तिकडून जरा थोडंसं दिसत नव्हते, ह्या साईडने तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल. तर हीच होती माहिती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती, काय ती मला कमेंटद्वारे कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला जी ह्या गाडीची जी किंमत वगैरे जी आहे, ऑन रोड किंमत किंवा त्याचा फायनान्सचा जो प्लॅन वगैरे जो आहे, इंटरेस्ट रेट काय असतो काय नाही ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता तुम्ही, सांगतो तुम्हाला. 32,211 रुपये डाऊन पेमेंट करायचे. तर तुम्हाला 48 महिन्यासाठी हप्ता येतो आहे 10,832 आणि 42 महिन्यासाठी हप्ता येतो आहे 11,767. आणि याचा इंटरेस्ट रेट राहणार आहे 13 ते 14%. आणि त्यानंतर दुसरा एक प्लॅन आहे, 70,211 रुपये भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 48 महिन्यासाठी म्हणजे 4 वर्षासाठी 48 म्हणजे 9,613 रुपये हप्ता येतो आहे. आणि 42 महिन्यासाठी तुम्हाला हप्ता येतो आहे 10,463 रुपये. आणि याचा इंटरेस्ट रेट राहणार आहे 12 ते 13%. ओके. तर कशी वाटली माहिती तुम्हाला ते मला नक्कीच कमेंटद्वारे कमेंट करून सांगा. भेटूया असेच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.